बघा बरं, असं छान सुंदर सजलेलं रंगीबेरंगी ताट पाहिल्यानंतर कोणाला इच्छा होणार नाही की आपण श्रावण सोमवारचा उपवास धरावा आणि रात्री अशा प्रकारे सोडावा, है ना? चला, नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रावण सोमवार सुरू आहेत आणि श्रावण सोमवार म्हणजे संध्याकाळी जेवणाची मजा असते. ती मजा कधी येते की उपवासाचं तुम्ही कमी खा, थोडकं खा, म्हणजे संध्याकाळी 6, 6:30, 7ला भूक लागली पाहिजे, तरच त्या मग उपवासाचे म्हणजे जेव्हा आपण उपवास सोडतो त्याची मजा असते. आणि ते खाताना शक्यतो कांदा लसूण कोणीच वापरत नाही, शक्यतो काय वापरतच नाही. ते न वापरता उत्कृष्ट काय बनवू या बघू. सगळ्यात पहिले आपण श्रावण घेवडा नावाचा जो प्रकार म्हणजे त्याला बीन्स म्हणतात, ते असं याचे हा जरड भाग असतो, हे रेषा काढून घ्यायच्या आणि मग अशा या शेंगा आपल्याला वापरायच्या. शक्यतो अशा जर तोडलेल्या मला जास्त आवडतात, काही लोक चिरून वापरतात. येस, जरड असेल तर ते तसंच निघतं. हे आपण काय करू, तोडायला देऊ. चेतन, ह्या तोडून घे, तोपर्यंत मी दुसरी भाजी बनवतो. आता गंमत कशी आहे की उपवास जरी असला तरी काही लोकांना चमचमीत खाण्याचं म्हणजे असं असतं की चमचमीत पाहिजे बा. तर एक जी भाजी आहे ती अगदी साधी आहे, त्याच्यात आलं लसूण तर दोघांमध्ये नाही आहे, पण ती सिंपल अशी आहे, ग्रेव्ही वगैरे प्रकार काहीच नाही. पण दुसरी भाजी थोडी चमचमीत आहे, गोळ्यांची आमटी. चला, त्यासाठी हे चण्याच्या डाळीचं पीठ, यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, तिखट, थोडं तेल, हे सगळं छान एकत्र करायचं आणि भिजवून घ्यायचं. हे छान असं आपण भिजवून ठेवायचं. एक 5-7 मिनटं ह्याला भिजवायला ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत ह्याचा रस्सा किंवा ग्रेव्ही आपण बनवू. याची जी ग्रेव्ही आपण बनवणार त्यासाठी थोडं तेल आणि त्यामध्ये हे खोबऱ्याचे तुकडे, ह्याला छान ब्राऊन असं परतून घ्यायचं. आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत, धने, टोमॅटो बरोबरच हे 2-4 पालकाची पानं, थोडी कोथिंबीर, हे छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर थोडं दाण्याचं कूट मी घालतो आहे. ह्याला छान परतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि थोडं थंड झाल्यावर ह्याला बारीक करायचं. आता ग्रेव्हीसाठी तेल, मोहरी तडतडल्यावर यात थोडंसं हिंग, त्यानंतर तिखट, थोडी हळद, जिरे पावडर आणि 1 चमचाभर धणे पावडर. यावेळी मी गॅस बंद केलेला आहे, म्हणजे काय, हे जळण्याची भीती नाही. पण हे छान खमंग परतल्यानंतर यामध्ये आपल्याला ती जी पेस्ट आपण करून ठेवली मसाल्याची ती घालायची आहे. ह्याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, तेल सुटेसतो. आता जेवढं तेल याच्यातून बघत असाल तुम्ही की तेल ह्याने ॲब्सॉर्ब केलं आहे, थोड्याने हे तेल परत सुटेल, म्हणजे ही ग्रेव्ही आपली शिजली. आणि यामध्ये पाणी घालताना आपण गरम पाणी घालूयात. बऱ्यापैकी भरपूर असं पाणी घालायचं, कारण त्याच्यात आपल्याला बेसनाचे गोळे शिजवायचे आहेत. आणि थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आता ही ग्रेव्ही किंवा रस्सा हा छान आपला तयार होतो आहे. आणि यामध्ये घालायचे जे गोळे आहेत चण्याच्या डाळीच्या पिठाचे, आपण मागाशी भिजवून ठेवलं, त्याचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवायचे आहे असे. आणि हे गोळे असे छान आपल्याला शिजवायचे आहेत. आल्याची पेस्ट
आणि हे शांतपणे आता शिजू द्यायचं. आता हे बघा गोळे हळूहळू वर येत आहेत, म्हणजे हे शिजलं. आता हा जो कट तुम्हाला दिसतोय तो कट कसा दिसतो, एक छोटी टिप तुम्हाला देतो. कांदा लसूण विरहित जेव्हा आपण एखादी ग्रेव्ही किंवा मसालेदार भाजी बनवतो तर त्यावेळी तो मसाला भाजताना सुकं खोबरं छान तेलावर परतून घ्यायचं, ब्राउनिश होऊ द्यायचं आणि नंतर मग ती ग्रेव्ही जी तुमची अशी छान लालसर होते. अजून एक तुम्हाला टिप देतो की हा मसाला भाजल्यानंतर त्याला तेल सुटतं आणि तेल सुटल्यानंतर त्यामध्ये तुम्ही पाणी जे टाकता ते गरमच पाणी टाका, म्हणजे त्याला असा छान कट सुटतो अशा प्रकारचं. आता फ्रेंच बीन्सची भाजी, त्यासाठी तेल, मोहरी, हिरवी मिरची. आता गॅस थोडा कमी करायचा आणि कमी गॅस असताना त्यामध्ये हिंग, थोडं तिखट आणि हळद आणि श्रावण घेवडा याला छान परतून घ्यायचं. यामध्ये जर तुम्हाला कढीपत्ता हवा असेल तर कढीपत्ता घाला, पण श्रावण घेवडा हा प्रकार असा आहे की ह्याला मूळची स्वतःची चव एक छान असते, त्याच्यामुळे वरून काही तुम्ही चवी दुसऱ्या त्याच्यावर लादू नका. यामध्ये थोडंसं मीठ घालणार, थोडं मीठ, थोडी साखर. आता यामध्ये बघा तुम्ही की कुठलंही असं पाणी घातलेलं नाही आहे, फक्त आता आपली जी एक थोडा पाण्याचा हापका मारायचा. आता टोमॅटोची कोशिंबीर आपण करतो, त्यासाठी टोमॅटो, त्यानंतर हिरवी मिरची, घोटलेलं दही, दाण्याचं कूट भरपूर घालायचं, चवीनुसार थोडी साखर, मीठ. चला आता आपण पान वाढायला घेऊ. पानाच्या डावीकडे तसं मध्ये असतं मीठ, डावीकडे पहिलं मीठ, लिंबाची फोड, त्याच्यानंतर एक कोरड्या चटणीचा प्रकार, त्यानंतर लोणचं, त्याच्यानंतर टोमॅटोची कोशिंबीर, ही भजी, हे ताक ठेवलं आहे, त्याबरोबर साधं वरण, भात, पोळी, पापड, गोळ्यांची आमटी, त्यानंतर श्रावण घेवड्याची भाजी, त्यावर छान शुभ्र खोबरं घातलं आहे आणि गोडाला गुलाबजाम. बघा बरं, असं छान सुंदर सजलेलं रंगीबेरंगी ताट पाहिल्यानंतर कोणाला इच्छा होणार नाही की आपण श्रावण सोमवारचा उपवास धरावा आणि रात्री अशा प्रकारे सोडावा, है ना? चला तर श्रावण सोमवार तुम्ही मस्त असा साजरा करा आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ही बटणं दिसत आहेत ना समोर, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, प्लीज